राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आता बिनविरोध होण्याची आशा मावळली असून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे मैदानात उतरले असून कर्डिले यांच्याशी आता थेट लढतीचे संकेत मिळत आहेत. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता निर्णायक वळण मिळताना दिसत आहे. निवडणूक बिनविरोध होणार की अटीतटीची याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र आता चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राजक्त तनपुरे हे अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता बळावली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र त्यांच्या हालचालींना आता वेग आला आहे. दुसरीकडे भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. स्थानिक पातळीवर अक्षय कर्डिले यांचं नाव आघाडीवर असल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राहुरीत आता प्राजक्त तनपुरे विरुद्ध अक्षय कर्डिले अशी थेट आणि अटीतटीची लढत रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तनपुरे हे अपक्ष म्हणून मैदानात उतरल्यास स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चा आणि अंदाजांना आता प्रत्यक्ष कृतीची जोड मिळत असल्याने या पोटनिवडणुकीकडे केवळ राहुरीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. ईस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.